पेटवून मी याला कुठून कुठून व्हिडिओ पाहत असतात. तर नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद दसम आणि तुमचं सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. ज्या लोकांनी पण माझ्या चॅनल लाईक केलं, शेअर केलं, सबस्क्राईब केलं त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी प्लीज माझी जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमोद दसम ब्लॉग. तर तुम्हाला माझ्या थंबनेलवरून समजलं असेल की मी कसली व्हिडिओ बनवणार आहे आज. तर आई आणि मी चाललो आहे आज पहिलं पानं काढायला. इकडून जाऊया ना. वाजलेत तर वाजलेत 4. दिसत पण नाही. 4 वाजलेत आणि माझ्यावर आहे आई. तर आई आणि मी चाललो आहे आमच्या घरापासून थोडं लांब आहे, म्हणजे हळदीची पानं काढायला. तर आज बनवणार आहे हळदीच्या पानाचे पातोळे. बघा इकडे पण कोणाची तरी हळद लावलेली आहे. तर आम्ही जे लावलेले आहे म्हणजे आईने लावलेली आहे ते थोडं आमच्या घरापासून लांब आहे. आणि शेती बघा मस्त. ही झाली नाही ना की अजून. झालंय भात बघा तुम्हाला दाखव. तर शेती मस्त झाले. कसं दिसतंय बघा, सर्व मस्त हिरवा पिवळा काय निसर्ग आहे. आणि शेती पूर्ण म्हणजे व्हायला अजून एक महिना लागेल. म्हणजे अर्धे झालेत काय काय अगोदर जे लावलेत, आणि हे थोडे बाकी अजून व्हायचे बघा. आताशे हे आलेत. अजून काय पाहिजे, हेच तर सुख आहे. छान वाटतंय आज. खूप दिवस व्हिडिओ येत नव्हत्या, म्हणजे 1 आठवडा झाला असेल माझ्या व्हिडिओ येत नव्हत्या, कारण मी मुंबईला गेलेलो. थोडासा मुंबईला होतो आणि आत्ता आलो आहे मी. तर आता येतील माझे व्हिडिओ. तर आई चालत चालत गेले पुढे. मी थोडासा थांबलो हे भात दाखवायला. तर शेती मस्त झाले आणि पाऊस लागतोय. 2-3 दिवस झाले खूप लागतोय पाऊस. सो पाणी भरलं इकडे थोडा. झेंडूची फुलं बघा कशी आलेत, छान. इथे पण लावलेत काकडा वगैरे बघा, पण ह्या दुसऱ्याचे आहेत. फुलं मस्त आलेत. गोंडा गोंडा. तर हे ॲक्च्युली गणपतीसाठी लागतात, पण गणपतीमध्ये लागत नाहीत फुलं. लेट होतात थोडी गोंड्याची. कसली वेगवेगळी फुलं आहेत. चल चल. फुलं लय लागले ते फुलं. हां, आता नवरात्राला होतील. तर किती गोंड्याची फुलं लागलीत बघा. पूर्ण गोंडा आहे. आणि हे घराच्या बाजूला आहे. मस्त फुललेत गोंड्याची फुलं. सर्वांच्या घराच्या बाजूला लावलेत वेगवेगळी.
तर इकडे शेतीची व्हिडिओ बनवलेली मी, तुम्हाला आता आठवेल की नाही माझी व्हिडिओ बघितली असेल का मला माहीत नाही, ज्यांनी बघितली असेल त्याला माहिती असेल. तर इथे आम्ही शेती लावलेली होती, म्हणजे शेतीची व्हिडिओ बनवली होती मी इकडची. आणि इकडे लावलेत काकड्या वगैरे. हा काकडेच आहे वेल. काकडी लागले काय गे? काकडी लागले काय? तर इकडे हे हां हे काकडे हळद कुठं आहे? कुठं आहे? नाही छोटी आहे पण छोटी लागले. परवा किती होती? पाऊस आला. होय. कुठं आहे? हां तर इथली व्हिडिओ मी बनवलेली आहे, तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही. आई रताळी लावली होती ना इथे आपण. रताळी आणि हे काय बोलतात त्याला? हां काटेकणगं. तर हे जे आम्ही लावलं होतं ना काटेकणगं आणि रताळी आणि ह्या तुळशीच्या बिया पण पेरल्या होत्या ना, तर इथली व्हिडिओ मी जेव्हा लावले होते तेव्हा बनवलेली आहे. तर ती मी तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन नक्की. तर आणि आत्ता बघा जेव्हा मस्त फुलले सर्व, पण सर्व एकत्र आहेत. तर हे जे आहे हे काटेकणगाचे वेल आहेत आणि ही जी पानं आहेत ही काकडीची म्हणजे तवशी, आम्ही तवशी बोलतो. कुठे मोठी बोलवते? इकडं हां काकड्या अजून ही दुसरी आहेत. आणि मोठी कुठली? अच्छा ही तिसरी आहे. तर ह्याला ही नारगे आहे काय? नारगे तवशी आहे. वर दिसते तुला? हां ते एकूण 4. म्हणजे ही नारगी तवशी आहेत. नारगी म्हणजे आता मला पण नाही माहीत, तशी गोल असतात राऊंड. आणि आपली दुसरी काकडी सरळ असते एक. तर सरळवाली दुसरे घराच्या बाजूला आहे तिकडे. आणि ही पालेभाजी पेरली होती. हां हां ते आपल्याला लागणारच आहे ना. काढला तो ते वाला घे ना मोठंवाला. तर आम्हाला पातोळी बनवायला लागणारच आहे काकडी. तर ही एक काय जो मोठीवाली आहे. कुठे ती? कुठे? अच्छा सागर गेलाय नाही कोण? तर आम्ही आलो हळदीची पानं काढायला, पण इकडे बोललो थोडंसं बघू काय काय झालं आहे. म्हणजे काकड्या तर लागलेत खूप. काकडी ही मोठी काढतो. तुला काय वाटलं तर काढ. कुठं आहे? हा काढ. हा बारकं हां छोटावाला इकडे आत पण. तर भरपूर साऱ्या लागल्यात काकड्या. छोटं खातो मी एक. पाऊस पण बरं पाऊस पडतोय 2-3 दिवस. ते छोटं मी खायला. हां ठेव. सागरला गेल्या वर्षा दिली होती 2-3. काठी आणली असती तर बरं झालं असतं. कशाला? या गावतात जायला. तर काकड्या लागल्यात खूप साऱ्या. आणि इकडे आहे हळद. ही बघा काय कारिंदा. कारिंदा गेल्या वर्षीच आहे. तरी दर छत्री ठेव खाली. बारकी बारकीच काढता पाना. हा काढ तुला किती पाहिजे ती. मग काय करायचे? तर ह्या पानांचे बनवणार आहेत पातोळे हळदीच्या पानांचे. तर ही हळद इथे लावलेली आहे आणि अजून दुसऱ्या ठिकाणी लावलेली आहे हळद, पण तिकडे आम्ही गेलो नाही आता.
कोवली काकडी खाल्ली होती ती खायला, धुतली आधी. तर आईने पानं काढलेत. वजा जास्त नको. पाऊस पण आलाय. तर पानं घेतलेत काढून. चल चल इथे जाशील कसा आधी जर दिसत तरी मी देतात तिथे तिथे वाकून ते तर आता डायरेक्ट घरी. चौसा घेतलं. हम्म? हा चौसा घे. अरे हां, हे मोठावाला. जल्दी ही चौसी खातात ती वांडेल सगळं. तर पानं आणि काकडी घेऊन आलोय घरी. आता आताच बनवायची ना. पाऊस आला. तर पातोले आताच बनवणार आहेत. त्यासाठी काय काय लागतं ते बघूया. थांबा थोडा वेळ. तर मंडळी, मगाशी बघितलं असाल की आम्ही पानं काढून आले हळदीची, आणि आता सुरुवात करणार आहे हळदीच्या पानांचे पातोळे बनवायला. तर हे बघा, आई आहे, ही मोठी आई आहे, ही आई आहे, आणि ही पानं धुवून घेतली, मगाशी आणली ती. तर पहिली धुवून घेतलेत, आणि ह्याच्यामध्ये आता कसं काय करणार ते. इकडे काकडे आणली होती, काकडी कापून घेतले, आणि आई किसते तिकडे काकडी. आणि इकडे खोबरं आहे, आई खोबरं किसते. दोघी पण कामं करत आहेत. पानांचा वास मस्त येते. तर आता हे आहे काकडी आणि खोबरं मिक्स करणार आणि एक कळ काढणार चुलीवर, आणि पीठ. पीठ मग घालायचं. अच्छा, म्हणजे ह्या दोघांचा चुलीवरती हे करणार. आणि त्याच्यात काय टाकणार? गूळ. मग थापायचं पीठ. नाही, अजून काय टाकणार? गूळ, खोबरं आणि वेलची वगैरे. वेलची जराशी आहे काय वेलची अर्धा. तर अजून इकडे करतोय, किसते आहे, तिकडे काकडी किसते. किसून झाल्यावरती दाखवतो काय मिक्स करणार ते आम्ही. तर खोबरं आईने किसलंय, हे खोबरं, आणि इकडे जी काकडी आहे, काकडीमध्ये आई किसते आता गूळ. सगळ्यात वादा बोलता सगळ्यात वादा बोलता. काकडीमध्येच गूळ मिक्स करते. ते ह्या तिघांचं मिश्रण करून ह्याच्यामध्ये बाई चुलीवरती कढवणार पहिल्या आधी. तर काकडी, गूळ आणि हे खोबरं मिक्स करणार आहे पूर्ण.
हे सर्व मिक्स करते, काकडी, गुळ आणि खोबरा. खोबरं म्हणणं. हे आपल्याला मिक्स करून घेऊन नंतर हे चुलीवर ठेवायचं आहे उकडवण्यासाठी आहे ना. बाबू मम्मी साठी आमचा गोलू आहे, शाळेतून आलाय आता. तर हे चुलीवर ठेवते आहे आता. हे किती वेळ ठेवणार आता? हा कड एवढी झाला साखर आला कढईपर्यंत चुलीवरती ठेवणार. आणि तोपर्यंत या आई वेलची टाकते सोलून. खलबत्ता आहे, थोडीशी साखर टाकली आईने आणि सोलून आता वेलची टाकते. तोपर्यंत चुलीवर आपलं कढई येतोय. वाटतात आहे का त्या बाहेर ना जाते. थोडीस बारीक करते साखर आणि वेलची. तोपर्यंत मी हे करतो, तोपर्यंत ह्याला कढई येतोय. कशाला हात लावते कधी. इतकं पण आधी चांगला पेटतो. याला उकटून दिलं भात टाकलं. तर साखर आणि वेलची बारीक करून आई टाकते ह्याच्यामध्ये, या मिश्रणामध्ये. याला किती वेळ ठेवणार? ठेवताना उतरता हां आता जरासं ठेवताना उतरता. राहू थोडा वेळ. तर ह्याला कढईपर्यंत थोडंसं बाहेर जाऊया. सुनतंय सर्व. तुम्ही इकडे काय करताय रे? तिकडे इकडे सर्व दप्तर टाकले त्याने अभ्यास करताय. तर चुलीवरती कडे येतोय तोपर्यंत हे दोघं जण अभ्यास करतायत. तनिष आणि हा आमचा गोलू. ही कंपास कोणाची आहे? तनिषची. मस्त आहे. ते दोघं पण करतात अभ्यास. तनिष इकडं बघ. आहे तनिष आणि आमचा गोलू. गोलू हा. पटकन शिकती. तर ह्याला आलाय कड आता. चांगलं पडलंय. पाण्या बिना टाकले कसली? त्याची हळदीची. हळदीची काढता मग पिंपरी देताना शिजलं शिजलं काय नाही नका अशीच करता. चांगलं शिजवलंय. आता काय करणार? आता पिठात भिजवायचं. डायरेक्ट आता आणि वालं ना थंड झालं की. थंड झालं की हे करायचं पिठात भिजवायचं. आता तिकडे घेता आधी पाणी ठेवता चुलीवर.
हे पाणी कशाला? हा पाणी त्यावर ठेवायचं थापून. हा नाही चालेल ठेवायची यावर ना त्यात तर त्याच्यामध्ये ठेवायचं. कड हे यायला उभेवरती हे हा करण्यासाठी. उभी यायला आले अच्छा, ते लक्षात. ठेवणार त्याच्यावरती ठेवणार लावून त्याला उभं. त्या दरवाजा लाव. ते पाण्याला ठेवलंय कड येण्यासाठी, हा. कारण पातोळे उभेवर ठेवण्यासाठी. तर हे मिश्रण शिजवलंय, म्हणजे मग अशी दाखवलं ते. आणि आता हे तांदळाचं पीठ घेतलंय. तो झाला एवढा आधी बघता किती पीठ ते काटटरीत होतं तर. आता हे मिक्स करतेस ना ह्याच्यात. पाण्या ह्याच्यावर ठेवता. हां ठेव. पिशवी आहे. भाजीच्या पिशवी. तर हे सर्व तांदळाच्या पिठात मिक्स करते. तू काय सांगितलं? बघ, मला काय माहित, तुला अंदाज आहे. ही पानं टाकलेली काढतेस आहे. नाही या तिकडं आहे. तीनच टाकले. तर बाजूला केलंस काय? इथं ठेवायला ठेवलं होतं. हां ठीक आहे. नको नको राहू दे. चल का काढा होईल. हाताला दिन बदलत तर पण नाही. सकाळ कुठे दोन भाकरी झाले. मग नाही टाकायला वाटतं तरी तू सुकं झालं पाहिजे. आपण वड्याला पीठ कसं द्यायचा तसंच करायला लागते. आता काल वडे केली तर किसली. अच्छा ह्याचे हां काकडी टाकून गेली ते. अशी किसायची तर असंच टाकली त्याने तर शिजवली नाही. ती खटपट घरीन बास करणार बिचारी ते. तवसा किसून त्यात पीठ भिजवून त्याचं घावणं करून मला द्यायला तो पोटात होताच तेव्हा घरीन बाई. आता खाल्लं म्हणून मला आठवण आली तिची ना. आई जुन्या आठवणी सांगते. हां तर हे त्या मिश्रणामध्ये पीठ चांगलं मिक्स करते बघा. जास्त सुकं झालं पाहिजे की सुकं झालं पाहिजे म्हणून ताचून ठेवला आता. तर जे हे मिश्रण होतं ह्याच्यात ते पिठामध्ये मिक्स करून आपण जसं भाकरीला पीठ तयार करतो आहे ना, तसंच पीठ तयार केलं आहे. आणि आता हे जे आम्ही तयार केलं आहे ना पीठ तांदळाच्या पिठामध्ये, ते त्या पानावरती हळदीच्या लावणार. आई लावते. आणि हे असं फोल्ड करणार पान. तर ही अशी पानं करून, ही जेवढी पानं आहेत ती, हे जे आम्ही, ही गाळणी आहे तर ह्याच्यामध्ये ही पानं लावली वरती आणि ह्याच्यामध्ये अशी ठेवत जाणार करून. तर आई एका एका पानाला लावते इकडे हे पीठ. पातेल होतोय ना. ठीक आहे. पातेलच होतं. आतमध्ये पातेल प्रत्येक पाण्याला
एकावर एक ठेव चालेल ना? हा असं असं लाईनिंग लावित नाही. तिला सांगता बघून ती मदत तू करशील नाही का माझी पाठीकडे उद्या? खाताय कोण का खाशील बी बघ आता खाऊन बघ. खातच नाही कधी तर काय खाऊन बघ. काय आता मी केली तरी खा ना. मोठी का कशाला मोठी करायची काय आहे त्याला इरिओ करायचं. बरोबर आहे एवढी. बरोबर आहे एवढी बारीक बारीकच आणते. 2 अंडी असतेच तर बरं झालं असतं. बरं तिचे राहू दे जेवढं आहे तेवढं. ते सर्व पानांना लावून घेतलं पीठ आणि हे लाईनी तसं लावून ठेवलं आहे या गाळणीवरती. तर इकडे लावते शेवटची 2 पानं उरलेत. तर पानांना पीठ लावून असं लावलंय लाईनमध्ये. तर शेवटचा बस झालं. बरोबर बरोबर झालं बस. जाड झाला बाबा हा. राहू दे. जाड झाला जाड. तर हे ठेवणार जे मगाशी पाणी ठेवलं होतं तापण्यासाठी तर त्याच्यावरती हे ठेवणार आणि उभेवरती हे ठेवून देणार. कडका वागायला हवा जरासा. हा घेऊ आगे तर हे पाणी ठेवलं होतं तापण्यासाठी त्याच्यावरती हे ठेवलंय आणि ह्याच्यावरती झाकण ठेवशील ना? होय होय तेवढं ढाकणं आणतात आणून काढ. तर हे पाणी उकडवण्यासाठी ठेवलं आहे बघा. तर हे पाणी उकडून जी उबेल तर हे उभेवरती शिजतील त्याच्यानंतर आपल्याला खायला रेडी. तर आता खाली आग लावली चांगली. हे पाण्यावरती हे ठेवलंय आणि ह्याच्यावरती ठेवणार झाकण. राहील काय रात्रीच्या बरोबर का पडलं का? हां त्याच्यावरती ठेव ना काहीतरी. त्याच्यावर काय ठेवू आता? काहीतरी ठेव म्हणजे जाणार नाही यावं. नाही राहिलं तर असतं तर बरोबर राहते. राहील ना. आता हे किती टाइम ठेवणार? आता हा 1 तास. उघडून बघायचं शिजली अर्धा पाऊण शिजलं तास. की काढायचं. आधी तर आता हे उभेवरती शिजतील. खाली आग पण चांगले लागले तोपर्यंत मी बसतो बाहेर. बाबू तुला आता पाणी उठून जाताच रांगोळ कर मी हा टाकून येतात. तर चुलीवरती ठेवलेत आता उभेवर शिजण्यासाठी. तुमचा झाला अभ्यास? हा किती बाकी आहे अजून? 4 अजून आहे ना. हा. मला स्वाध्याय सोडवायचे. करा लवकर. तर मंडळी 1-1.5 तास चुलीवर ठेवला होता म्हणजे शिजण्यासाठी उभेवर. मग अशी दाखवलं तुम्हाला. आता झालंय रेडी म्हणजे शिजले. तुम्हाला काढून दाखवतो डायरेक्ट. ते बघा शिजलेत चांगले. तिथे ताटात काढू. हे बघा. तर हे आहेत पातोळे. काय असतेस ते उभेवर शिजवले म्हणजे खाली पाणी
खाली अर्धा पाणी टोप पाणी तेवढं होतं तेवढं संपलं. हा, हे उभेवर शिजलेत. तर हे नाही तिकडे मस्त झालेत तयार. तर पातोळ्या आपली रेडी आहेत आता खायला. गोलू ते खाऊन बघतो कसं लागतंय. छान झालाय. तर पातोळे झालेत छान मस्त. हे बघा इकडे झोपले काय हा. तर व्हिडिओ इथंच संपवतोय. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमोद दसम ब्लॉग. बाय बाय. हा